गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. काल मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओला जवळजवळ 67 लोकांनी पाहिलेला आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. आज मी आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर तो व्हिडिओ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तो व्हिडिओ जर आपण समजून घेतला तर त्या व्हिडिओशी संबंधित म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे, जे काही एक्सप्लेनेशन करणार आहे त्या बाबतीत आपली कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. लक्षात घ्या, काही शब्दांमध्ये LE, काही शब्दांमध्ये LE, त्याच्यानंतर AL, त्याच्यानंतर EL. आता लक्षात घ्या, विद्यार्थी गोंधळ होतात, विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. बघा लक्षात घ्या, हा LE म्हणजे ले नाही, हा LE म्हणजे ले नाही, याचा उच्चार होतो ल. मग तुम्ही म्हणणार काय असं काय शिकवतंय बाबा, L म्हणजे ले ना नाही. ज्या शब्दामध्ये LE आला, लक्षात घ्या बरं का, ज्या शब्दामध्ये LE आला त्याचा ल उच्चार होतो. ज्या शब्दामध्ये AL आला याचा देखील ल उच्चार होतो. आणि ज्या शब्दामध्ये EL आला त्याचा उच्चार देखील ल होतो. मग ज्या मुलांना मुळीच इंग्रजी येत नाही, मग ल साठी त्यांनी नेमका LE वापरावा, AL वापरावा का EL वापरावा असा गोंधळ होतो. बरोबर आहे की नाही. आता मी बघा फळ्यावर काही स्पेलिंग लिहित आहे आपल्याला समजण्यासाठी. मी लिहिलं केबल. आता केबल माहिती ना तुम्हाला, केबलची वायर असते बघा, केबल. त्याच्यानंतर दुसरा शब्द लिहितो मी अंकल. लक्षात घ्या बघा, अंकल म्हणजे काय, काका, मामा, मावसा आहे ना. त्याच्यानंतर ओरल, ओरल, ओरल म्हणजे काय, तोंडी परीक्षा. आपण म्हणतो ना ओरल एक्झाम्स, तोंडी परीक्षा. त्याच्यानंतर रायव्हल. आता रायव्हल म्हणजे काय, प्रतिस्पर्धी. म्हणजे आपल्या भाषेमध्ये म्हणतो की आपल्याशी स्पर्धा करणारा, प्रतिस्पर्धी, रायव्हल. त्याच्यानंतर लेवल. आता लेवल म्हणजे काय, स्तर, पातळी. आणि त्याच्यानंतर टॉवेल. टॉवेल म्हणजे काय, आपण जो रुमाल वापरतो तो. आता या सगळे शब्द जर तुम्ही वाचले, हा केबल शब्द आहे, शेवटी काय उच्चार झाला, ल. अंकल शब्द वाचला तुम्ही, शेवटी काय उच्चार झाला, ल. मग इथं पण LE आलेला आहे, इथं पण LE आलेला आहे. मग हा LE म्हणजे ल, लक्षात घ्या. याच्यानंतर ओरल स्पेलिंग मध्ये AL आलेला आहे, मग इथं सुद्धा ल उच्चार होतो. रायव्हल स्पेलिंग मध्ये देखील AL आलेला आहे, याचा उच्चार देखील ल होतो. लेवल स्पेलिंग मध्ये EL आलेला आहे आणि टॉवेल स्पेलिंग मध्ये सुद्धा EL आलेला आहे. मग या तिघांचा अर्थ जर ल होत असेल तर नेमका हा ल वापरावा का हा ल वापरावा का हा ल वापरावा. आता मी इंग्रजीचा शिक्षक आहे, मी कोणतीही स्पेलिंग लिहू शकतो कारण तो माझा विषय आहे, मी अभ्यास केलेला आहे. पण ज्याला इंग्रजी येतच नाही 100% त्या मुलांना गोंधळ होऊ शकतो की यांच्यापैकी कोणता ल वापरावा. पण तुम्हाला शब्द देतो विद्यार्थी मित्र, आजपासून तुम्हाला LE वापरावा का AL वापरावा का EL वापरावा ल साठी कधीही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. समजून घ्या. आता मी काही स्पेलिंग लिहित आहे बरं का फळ्यावर. लक्षात घ्या, मी काही स्पेलिंग लिहित आहे म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. नियम लक्षात घ्या, शब्दाच्या शेवटी म्हणजे एखादा शब्द दिलेला असेल त्या शब्दाच्या शेवटी जर B, C, D, त्याच्यानंतर F, त्याच्यानंतर G, राईट, त्याच्यानंतर P, त्याच्यानंतर T आणि त्याच्यानंतर शेवटी Z. लक्षात घ्या, ही व्यंजन आहे. हा, एखाद्या शब्दामध्ये लक्षात घ्या बरं का, एखाद्या शब्दामध्ये शेवटी जर B असेल, C असेल, D असेल, F असेल, G असेल, P असेल, T असेल, Z असेल, या अक्षरांपैकी कोणतंही अक्षर असेल तर त्या ठिकाणी L या उच्चाराच्या दृष्टीने, त्या ठिकाणी ल या किंवा L या उच्चाराच्या दृष्टीने तुम्ही LE वापरू शकतात. केव्हा वापरू शकतात, त्या अक्षरांमध्ये शेवटची अक्षर असते पाहिजे. बघू आपण उदाहरण बघू. केबल, केबल. आता बघा केबलच्या स्पेलिंग मध्ये शेवटचं अक्षर काय, बी.
मग तेव्हा काय वापरावं ल साठी एल ई. त्याच्यानंतर बघा अंकल, काय लिहिलं मी अंकल है ना. बघा सी आलेला आहे की नाही, मग सी नंतर ल साठी काय वापरणार एल ई. एल वापरला तर स्पेलिंग चुकीची होईल, एल वापरला तर स्पेलिंग चुकीची होईल, तर एल ई वापरायचं. त्याच्यानंतर अजून बघू आपण रायफल. रायफल म्हणजे काय बंदूक है ना. बघा एफ आलेला, एफ नंतर एल ई. त्याच्यानंतर ऍपल, राईट, ऍपल म्हणजे काय सफरचंद. त्याच्यानंतर सिंगल, सिंगल म्हणजे काय एकटा एकाकी. म्हणजे मी जो काही तुम्हाला नियम सांगितला की मूळ शब्दामध्ये यांच्यापैकी कोणतेही अक्षर असेल तर ल या उच्चाराच्या दृष्टीने एल ई वापरावा, एल वापरू नये, ई एल वापरू नये. समजला पहिला नियम. तुम्हाला याचा फोटो काढायचा असेल फोटो काढू शकतात. तुम्ही नोट्स काढत असाल तर नोट्स काढा. 2 मिनिटं थांबतो मी. घेतलं ओके, पुसत आहे है ना. आता बघा त्याच्यानंतर बघा पुढचा नियम काय म्हणतो हा. शब्दाच्या शेवटी, शब्दाच्या शेवटी यम, यम, यन आणि त्याच्यानंतर आर. शब्दाच्या शेवटी एम एन आर या तिघा अक्षरांपैकी जर एखादा अक्षर असेल, या तिघा अक्षरांपैकी जर एखादा अक्षर असेल तर ल या उच्चाराच्या दृष्टीने आपण एल वापरू शकतो. हा एल हा. बघा मग आता आपण त्याची स्पेलिंग घेऊ. काही फॉर्मल, फॉर्मल म्हणजे काय औपचारिक, फॉर्मल. बघा एल आलेला आहे की नाही. त्याच्यानंतर दुसरा शब्द बघू ॲनिमल. ॲनिमल म्हणजे काय प्राणी, राईट. बघा एल आलेला आहे की नाही. त्याच्यानंतर डिस्मल, डिस्मल म्हणजे काय एखाद्याला बडतर्फ करणे, राईट. त्याच्यानंतर नॉर्मल. बघा तुम्ही हजारो प्रकारच्या स्पेलिंग लिहू शकता. मी जे लिहितोय फळ्यावर ते लिहिले पाहिजे तुम्ही असं नाही बरं का. तुम्ही तुमच्या मनाच्या कोणत्याही स्पेलिंग घेऊ शकतात, पण ते या नियमात बसले पाहिजे. हा लक्षात घ्या. जरुरी नाही की मी जे लिहितोय ते लिहिलं पाहिजे तुम्ही. हा जंगल, बघा एल आला की नाही. त्याच्यानंतर अजून एक शब्द घेऊ आपण नॅचरल. बघा नॅचरल म्हणजे काय नैसर्गिक आहे ना. त्याच्यानंतर एक शब्द सेव्हरल. बघा सेव्हरल म्हणजे काय अनेकदा है ना. आता मी यांचे अर्थ कसं काय सांगू शकतो बरं शब्दांचे पटापट, कारण मला माहिती आहे. मग त्या पद्धतीची व्होकॅब्युलरी तुम्ही पण डेव्हलप करू शकता. हा बघा फॉर्मल, ॲनिमल, डिस्मल, नॉर्मल, जनरल, नॅचरल आणि सेव्हरल. तुम्हाला अशा प्रकारचे शब्द शाळेत शिकवले जात नाही. शाळेत मास्तर काय शिकवतो पुस्तक, जे धडे दिलेले असतात ते शिकवतो, जी कविता दिलेली ते शिकवतो आणि आपण तशीच परीक्षा देतो. आणि एखादी स्पेलिंग, आज मी एका शाळेत गेलो बघा लक्षात घ्या, मुलांना कलेक्टरची स्पेलिंग लिहायला लावली. 8वीच्या मुलाला लिहिता आली नाही. मग हा मुलाचा दोष आहे का, त्याच्या बापाचा दोष आहे का, त्याच्या आईचा दोष आहे का. यदा कदाचित शिक्षक चांगला असेल तर मुलाचं पण कर्तव्य आहे ना लक्ष देणं वर्गात. आणि मुलगा जर प्रश्नही विचारत नसेल मग शिक्षक काय करतो समजलं काय मुलांनो, मग मुलं काय म्हणतात यस. मग आपण त्यांना विचारलं की सांगता काहीच येत नाही. त्यामुळे ते अंधारात राहतात वर्षानुवर्ष है ना. मग बघा आता या एल ई साठी काय नियम आहेत आणि या एल साठी काय नियम आहेत, तर हे आहेत लक्षात घ्या. याचा पण फोटो काढा. अजून आता शेवटचा एक नियम बघू आपण. हा संख्यातले याला अपवाद आहेत. काही अपवाद समजतं तुम्हाला. मी हा जो काही नियम सांगितला का, ह्या नियमाला काही काही शब्द फॉलो करत नाही. मग अपवाद म्हणतात त्याला. मराठीमध्ये काय म्हणतात अपवाद. या अपवादला इंग्लिशमध्ये एक्सेप्शन म्हणतात. काय म्हणतात एक्सेप्शन, अपवाद है ना. मग ते अपवाद कोणते शब्द आहेत बघा. कॅमल, कॅमल राईट कॅमल. त्याच्यानंतर टनेल, टनेल हा. त्याच्यानंतर चॅनल, चॅनल. त्याच्यानंतर काय शब्द आहे हा कॉरल. कॉरल म्हणजे काय माहिती ना भांडण. हा आणि त्याच्यानंतर काय ओके ठीक आहे. एवढे शब्द हा लक्षात घ्या. तर आता यांच्यामध्ये जरी ईएल 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 लक्षात आलंय तर हा जो एएलचा जो काही रूल आहे का हे शब्द फॉलो करत नाही. हा म्हणजे हे शब्द त्या नियमात बसत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, मोजके शब्द आहेत ना बोटावर गुंजण्यासाठी ते लक्षात ठेवायचे, त्यांच्या स्पेलिंग लक्षात ठेवायच्या. कॅमलची स्पेलिंग काय आहे, टनेलची स्पेलिंग काय आहे, चॅनलची स्पेलिंग काय आहे,
कॉलरची स्पेलिंग काय आहे, अजून काही शब्द असतील की जे मला सापडले नाहीत, जे ते तुमच्याकडे असू शकतात, तर ते नियम फॉलो करत नाही तर असे मोजके शब्द आपण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा शेवटचा नियम काय म्हणतो. म्हणजे ल या उच्चाराविषयी तुमची गडबड होणार नाही बरं का, काहीच होणार नाही. शब्दाच्या शेवटी व्ही, शब्दाच्या शेवटी व्ही किंवा यम नंतर एम, यम नाही यम म्हणजे तो यम जो घ्यायला येतो आपल्याला, आणि एम म्हणजे हा एम. मग शब्दाच्या शेवटी जर व्ही किंवा एम असेल, त्याच्यानंतर जर तुम्हाला ल चा उच्चार करायचा असेल तर काय वापरायचं, कोणतं काय वापरायचं, हा ईल वापरायचा. ल साठी काय वापरायचा, हा ईल वापरायचा. मग बघा आपण शब्द बघू. ट्रॅव्हल, बघा ट्रॅव्हलच्या स्पेलिंग मध्ये ईल आहे की नाही. ट्रॅव्हल म्हणजे काय, प्रवास करणे है ना. त्याच्यानंतर नॉवेल, आता नॉवेल म्हणजे काय, कादंबरी, राईट, कादंबरी नॉवेल म्हणजे. त्याच्यानंतर आपण अजून एक शब्द ज्वेल, ज्वेल म्हणजे काय, हिरा माणिक मोती सोन्याच्या दुकानावर भेटतो तो सोनं. त्याच्यानंतर टॉवेल, बघा टॉवेल रुमाल. आणि त्याच्यानंतर व्हॉवेल, म्हणजे काय, स्वर. आता बघा मी काय म्हटलं, नियम काय म्हटला की व्ही किंवा यम नंतर जर तुम्हाला ल चा उच्चार करायचा असेल तर ईल वापरा, एल वापरू नका, एल वापरू नका, तर ईल वापरा. बघा इथं व्ही आहे, इथं व्ही आहे, राईट. आणि इथं हा डब्ल्यू म्हणजे व्हीचं प्रतिनिधित्व करतो, हा डब्ल्यू म्हणजे व्हीचं प्रतिनिधित्व करतो, हा डब्ल्यू म्हणजे व्हीचं प्रतिनिधित्व करतो. का असं का, बघा लक्षात घ्या. हा जो व्ही आहे ना याचा उच्चार पण काय होतो, व, अर्धा व आणि पूर्ण ह म्हणजे हा व्ही. आणि हा जो डब्ल्यू आहे का, डब्ल्यू, हा डब्ल्यू म्हणजे फक्त व. पण समजा आपल्याला बऱ्याचशा स्पेलिंग लिहायचे असतील ना, मुलं याला व समजतात. हा जो व्ही आहे का वरला याला व समजतात, पण या डब्ल्यूचा उच्चार व होतो आणि हा जो वरचा व्ही आहे त्याचा अर्धा व आणि अर्धा ह होतो. मग का होतो ते आपण बघायचं. कुठं बघायचं, शब्दांमध्ये बघायचं, पुस्तकांमध्ये बघायचं, आपल्याकडे जे काही रेफरन्स बुक असतील त्याच्यामध्ये बघायचं. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा बरं का. हॅलो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.